माझ्या मुलाला नोकरी लागू दे रे देवा असं म्हणणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहते रे. पण आपल्या पोराला नोकरी लागलीच पाहिजे म्हणून आयुष्यभराची कमाई संस्था चालकाच्या घरी घेऊन जातो, त्याच्या पाया पडतो. त्या पुढाऱ्याच्या मागे पुढे भिकाऱ्यासारखा फिरणारा बाप किती लोकांच्या लक्षात राहिला. आई मला भूक लागली ग म्हणून 2 टाइमाचं जेवण वाढणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहते. पण आयुष्यभर काबाड कष्ट करतो, 5 एकर जमीन घेतो आणि आपल्या मुलाच्या आयुष्यभराच्या शिदोरीची व्यवस्था करतो. तो बाप किती लोकांच्या लक्षात राहिला. आई मला आहे, आई तुम्हाला आहे, बाप मला आहे, बाप तुम्हाला आहे. अरे कोण म्हणतो की बाप कठोर असतो? आई घराचं मांगल्य असेल त्या घराचं अस्तित्व बाप असतं. आई घराचा पाया असेल, आई घराचा उंच कळस असेल त्या घराचा पाया बाप असतो. कळस सगळ्यांना झळकतो रे, पण त्या पायाला माणूस विसरून जातो. लोक म्हणतात की बाप कठोर असतो, कठोर असतो म्हणून तो तर काही बोलत नसतो. माणूस किती कठोर असू द्या, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये 4 वेळा रडतो. माणूस सगळ्यात पहिल्यांदा रडतो ज्यावेळी त्याच्या मुलीचं, एकुलत्या एका मुलीचं लग्न जमतं त्या दिवशी. दुसऱ्यांदा आमचा बाप रडतो ती पोरगी लग्न करून सासरी नांदायला जाते त्या दिवशी. तिसऱ्यांदा आमचा बाप रडतो पोरगी ऐन तारुण्यामध्ये विधवा होते अथवा टाकून दिली जाते त्या दिवशी. आणि चौथ्यांदा बाप रडतो ज्या पोरांसाठी मी कोट्यावधीची स्टेट कमवली तीच पोरं ज्यावेळी बापाला आरेकारीची भाषा करतात ना त्या दिवशी. काय विलक्षण जीवन यापेक्षा त्या बापाचं. माझी विनंती असेल माझ्या ताईंनो, जोपर्यंत माहेरात बाप जिवंत आहे ना तोपर्यंत पोरीला दारात चप्पल सोडण्यासाठी हक्काचं ठिकाणे गड्या. जोपर्यंत माहेरात बाप जिवंत आहे ना तोपर्यंत पोरीला हक्काचं माहेर आहे. जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत तिला माहेर आहे. जीवनातले एकदा मायबाप निघून गेले ना माणसासाठी माहेर नाही गड्या राहत. लहान असते बिचारी, प्रत्येक गोष्टीकडे ना बोट दाखवते. हे माझ्या पप्पाचं आहे, ते माझ्या पप्पाचं आहे, हे हात लागू नका रे. माझ्या पप्पांनी माझ्यासाठी कलर टीव्ही घेतला, ही गाडी आमच्या पप्पाची, हात लावू नका रे. पण कुठपर्यंत? जोपर्यंत तिला हे कळत नाही की हे सगळं सोडून एक दिवस मला अशा घरी जायचंय की ज्या घरचा अजून मी उंबरठा सुद्धा ओलांडला नाही. लहान असते ना ती काही कळत नाही माईबाप तिला. ज्या दिवशी पण मोठी होते ना तिला कळू लागतं हे घर माझं नाही, ज्याला मी माझं समजते. मग बोट दाखवताना मात्र ती संकोच करते, संकोच करते. या विश्वामध्ये आईपेक्षा सुद्धा आपल्या लेकीवरती निस्वार्थ प्रेम करणार बाप आहे मायबाप. बाप वेगळे हे मान्य करावंच लागावं लागेल. मागे आमच्या गाडीवरती ड्रायव्हर होते. एका ठिकाणी यात्रा होती. माझा आवाज येतो का तुमच्यापर्यंत? एके ठिकाणी यात्रा होती. आम्ही दर्शनासाठी उतरलो. ते ड्रायव्हर भाऊ जत्रेमध्ये उतरले. त्यांनी 2 तिकिटाचे पाकिट, बर का महेश भाऊ, 2 तिकिटाची पाकिट आणि 2 रब्बलचे पाकिट घेतले. मला म्हणे ताई एवढं पिशवीमध्ये ठेवून द्या. मी हसून विचारलं दादा वहिनीसाठी घेतली नाही का? म्हणे नाही हो ताई, मी तुमच्या सोबत कीर्तनानंतर घरी गेलो ना 15 दिवसांनी माझं घरी जाणं होतं ताई. आणि घरी
माझी 5 वर्षाची छोटीशी मुलगी होत आहे. ज्यावेळी मी घरी जातो ना, माझी मुलगी पळत पळत येते, बाबा आले, बाबा आले, बाबा आले. बाबा तुम्ही काय आणलं माझ्यासाठी? माझी मुलगी ना माझे खिसे चापते. ताई, 5 वर्षाची कन्या झाल्यापासून या 5 वर्षामध्ये मी माझ्या बायकोला एकही वस्तू नेली नाही हो ताई. पण असा एकही दिवस जात नाही की घरी गेलो तर माझा हात रिकामा असेल आणि माझे खिसे माझ्या मुलीसाठी रिकामे असतील. नाही हो ताई, मी माझ्या बायकोसाठी काही नेत नाही, पण माझ्या लेकीसाठी मी कधीच रिकाम्या हाताने जात नाही. हे मुलीचं आणि बापाचं प्रेम असतं माझ्या ताईंना. आता 2-3 दिवस झाले मुलगी सारखी फोन करते. माझी सुद्धा छोटीशी 3.5 वर्षाची कन्या घरी. 2 दिवस झाले तिला सारखा ताप येतो. आम्ही घरी गेलो ना भाऊ, हजारो किलोमीटर फिरलेलो असतो आम्ही, पण घरी गेल्याच्या नंतर ती येते आणि तिच्या वडिलांच्या पायाला मिठी टाकते. बाबा आले, बाबा आले. बाबा आता तुम्ही मला पुन्हा सोडून कीर्तनासाठी जाणार तर नाही ना? बाबा मी तुमच्यासाठी पाणी आणू का? पळत जाते, ग्लास मध्ये पाणी भरून घेऊन येते. पण काय करावं भाऊ ना, ग्लास झापतच नाही तिला. रस्त्याने येताना ना 2-3 घोट पिऊन घेते तिथले. अर्धा ग्लास भरून आणते, आपल्या वडिलांच्या हातात देते. बाबा पाणी आणलं मी तुमच्यासाठी. आणि पाणी कसं आणलं माहितीये का? साखर टाकून. तिचे ओठ त्याला लागले ना. ज्यावेळी चिमुरडी कन्या तिच्या वडिलाच्या हातात ते ग्लासभर पाणी देते ना मायबाप, 3 घोट लेकीच्या हातचे ज्यावेळी ओठामध्ये उतरतात ना, हजारो किलोमीटरचा प्रवास नाहीच होतो गड्या. 12 किलोमीटरचा प्रवास शिणभाग हलका होतो. आणि छोट्याशा इवल्या इवल्या हातानी ती आपल्या वडिलांचे पाय दाबते. येणारे अनुभव तुम्हाला सुद्धा महेश दादा अजून लहान आहे ना, ती काही कळत नाही तिला मायबाप. जीवाला एक तरी लेक असावी मायबाप, एक तरी लेक असावी गडे. लेकी कुणाच्याही घरी जन्म नाही घेत मायबाप. लेकी पुण्यवान पुरुषाच्या घरी जन्म घेतात. हा, अरे देव सुद्धा झुकला. 12 वर्ष महेश दादांनी उपासना केली पांडुरंगाची, पण त्या पुण्याई पुढे पांडुरंगाला सुद्धा पदरात पोरगी घालावीच लागली मायबाप. आणि हे पुण्याई शिवाय दुसरं कोणतंच उदाहरण नाही. ज्यावेळी दशरथ महाराज जनकाच्या दारात पदर पसरता स्वतःचा, जनकजी मैं आपके द्वार का भिखारी हूँ. अरे 4-4 कन्याओं का दान मैं आपके घर से लेकर जा रहा हूँ. जनक जी आप दुनिया के सबसे बड़े दाता हो, महान दाता हो, पर मैं दशरथ आपके द्वार का भिखारी हूँ. एखादा बाप गरीब असेल तर तो अन्नदान करू शकत नाही. एखादा बाप गरीब असेल तर तो वस्त्रदान करू शकत नाही. एखादा बाप गरीब असेल तर तो भूदान करू शकत नाही मायबाप. पण गरीब असेल एखादा बाप, 4-4 पोरी असतील त्या बापाच्या पजरामध्ये ना, तर त्याच्यासारखा भाग्यवान व्यक्ती अख्ख्या गावात कोणी नाही गड्या, ज्याच्या पदरामध्ये 4-4 पोरी देवाने टाकले. अरे 4-4 कन्यादानासारखं पुण्य त्याच्या पदरामध्ये घडतंय. कुणाच्या नशिबामध्ये एवढं पुण्य मायबाप? 4-4 कन्यादानासारखं पुण्य त्याच्या नशिबात घडते. किती प्रेम असतं गड्या बापाचं लेकीवर आणि लेकीचं बापावर. मला तर वाटतंय घरामध्ये सर्वाधिक काळजी घेणारी बापाची मुलगी असते. तुम्ही म्हणताल मुली मनकवड्या असतात. अरे मनकवडेपणा तरी पांडुरंगाने का तिच्याच वाट्याला घातला?
किती प्रेम असतं दादा मुलाचं मुलीचं बापावर आणि बापाचं मुलीवरती. हे जर पाहायचं असेल ना, ज्यांचे ज्यांचे लग्न राहिले, ज्यांच्या ज्यांच्या मुलींचे, ज्या दिवशी लग्न जमेल, तारीख काढली जाईल ना, त्या दिवशी फक्त जेवणाचं ताट घ्यावं आणि बापाच्या जवळ घेऊन जावं आणि त्यावेळी बापाच्या चेहऱ्याचं निरीक्षण करावं. त्यावेळी त्या मुलीच्या लक्षात येईल की माझ्याविषयी माझ्या बापाची नेमकी भावना काय आहे. बाप जेवत नाही त्या दिवशी. बाप या विचारामध्ये असतो, अरे कालपर्यंत माझ्या मागे पुढे फिरणारी, माझं बोट धरून जी चालायचं शिकली, माझं बोट धरून जी खेळी बागडली, माझ्या अंगणात जी खेळी बागडली, माझं बोट धरून चालायचं शिकली, ती माझी लाडकी कन्या 1 महिन्यानंतर कायमचं नवऱ्याच्या घरी जाणार आहे. या विचाराने त्या बापाच्या अंतःकरणाची काय स्थिती होती मायबाप, हे बाप झाल्याशिवाय कळणार नाही गड, हे बाप झाल्याशिवाय कळणार नाही. घरात काही कारणास्तव जर वादविवाद झाला ना, तर पुरुष मंडळी 2-2 दिवस जेवत नाही. त्यावेळी